जुन्नर तालुक्यातील बेलसर गावामधील आपण मागील वेळेस सुदामा हॉटेलमध्ये आलो होतो. आज पुन्हा एकदा आपण त्याच हॉटेलमध्ये आलो आहे. खास चिकन थाळी मटन थाळी या ठिकाणी भेटत असते. मागील वेळेस सुदामा हॉटेलचे जे मालक आहेत ते काका त्यांचेच आता आहे चिरंजीव आपल्यासोबत आहेत. दादा नाव काय आहे तुमचं? माझं नाव पार्थ राजेश मंडलिक. बरं, आता सध्या काय करताय तुम्ही? सध्या आपण आता मटन फ्राय करतो. बरं, काय काय कसं काय काय घेतलंय काय कसं? आता आपण याच्यात घरगुती बनवलेला काळा मसाला आहे. आपले घरगुती मसाले असतात बरं, सगळ्या प्रकारचे. आता आपण हे मसाले टाकत आहे. कोणते कोणते मसाले आहेत? हा दाना पावडर आहे, घरगुती मसाला, बरं, कांदा लसूण मसाला, ही मिरची पावडर आणि आपला खास हॉटेल सुदामाचा मसाला. अच्छा. आता रेसिपी कशा पद्धतीने करणार आहेत काय? आता मग पहिला कांदा मसाला चांगला परतून घेतलेला आहे. आता आपण फ्राय करतो. प्रेक्षक पाहू शकताय आपण हे दादा आपल्याला मटणाची रेसिपी कशा पद्धतीने करताय हे दादा आपल्याला दाखवत आहेत. आपण मागील वेळेस देखील व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओचा थोडाफार परिणाम झालेला होता. कदाचित ग्रामीण भागात असल्यामुळं या ठिकाणी थोडंसं माहीत नसल्या कारणानं आपले जे प्रेक्षक असतील तर त्यांच्यासाठी खास जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये हे हॉटेल आहे सुदामा हॉटेल. आपण नक्कीच या हॉटेलला भेट द्यावी अशीच आपणाला आमच्या चॅनलच्या वतीनं विनंती असेल. पाहू शकताय आपण खास मटण थाळी दादा बनवत आहेत. रेसिपी देखील अतिशय छान अशा पद्धतीने बनवत आहेत. आता दादा ते काय? हे आपलं मटण आहे शिजवलेलं. अच्छा, हां हां. किती आहे साधारण ते किती म्हणजे कसं प्रोसिजर किती किती लागतं काय? आपलं 1 किलो मध्ये 4 ते 5 ताट होतं. 1 किलोमध्ये 4 ते 5 ताट होतं. तुम्ही कधीपासून हे करताय दादा? तसं मी 9वी पासून करतोय. कॉलेज शाळा करता हे पण. अच्छा. आवड कशी काय? आवड ही घरचं पहिलं हॉटेल होतं मग त्याच्यामुळे आवड लागून. अच्छा, हां हां. झाली आता अच्छा. आपलं. मटन फ्राय बनवून झाले. हो. आणि हा आपला रस्सा. अरे वा. ह्याला कोणता मसाला वगैरे काय कसं काय? याला तेच मसाले घरगुती मसाला. घरगुती मसाले वापरले. हो. काय सांगाल आपण दादा प्रेक्षकांना काय सांगाल आपण आता महाराष्ट्राच्या जे महाराष्ट्रातून जे पर्यटक वगैरे असतील दारेघाट नाणेघाटाकडे येणारे पर्यटक असतील तर आपल्या हॉटेलसाठी काय तुम्ही आव्हान करू शकाल? तुम्ही फक्त एकदा इथे येऊन चव घ्या. क्वालिटी आणि क्वांटिटी 1 नंबर. हॉटेल सुदामा. अच्छा. तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव पार्थ मंडलिक. पार्थ मंडिक. अच्छा. काय अजून काय सांगाल की कशा पद्धतीनं आपल्याकडं म्हणजे थाळी बनवली जाते? अजून कोणत्या कोणत्या प्रकारच्या थाळ्या बनवली जाते काय? आपल्याकडे आता सध्या चिकन आहे, मटन आहे, अंडा थाळी आहे. अच्छा, 3 प्रकार. हा, आणि मच्छी. बरं. एवढं आपल्याकडे आता सध्या बनवलं जातं. मच्छी वगैरे कुठून आणली जाते काय? मच्छी आपली जुन्नरवरून. बरं. आणि आपलं मटन जुन्नरवर असतं, चिकन इथून असतं जवळ. अच्छा. अशा पद्धतीने आपल्याला आज मटण थाळी आपल्याला खायला मिळणारच आहे. प्रेक्षक खरोखर हे ग्रामीण भागातील जरी असेल तरी पण क्वालिटी आणि क्वांटिटी असं दादाने आपल्याला सांगितलं आणि फार चविष्ट अशी इथली खासियत आहे. आपण पाहू शकता हा रस्सा आहे. घरगुती मसाले वापरून हे केलं जात आहे. बेलसर जुन्नर तालुक्यातील बेलसर या गावातील हे हॉटेल आहे. आणि हे खाल्ल्यावरती माझी गॅरंटी, हॉटेल सुदामाची गॅरंटी, कोणाला जळजळ होणार नाही याची गॅरंटी हॉटेल सुदामा देणार. अरे वा. आणि जळजळ झाली तर पैसे लगेच रिटर्न केले जाणार. अच्छा, ही खासियत आहे. हा, हॉटेल सुदामाची गॅरंटी घेतोय. कोणाला जळजळ आली तर काय खर्च होईल तो आम्ही देणार व त्यांना वर्षभरची कंपनी देणार. अरे वा. याची गॅरंटी आम्ही घेणार. चांगलं आहे. यावंच लागते हॉटेल सुदामा. धन्यवाद धन्यवाद. माझ्या समेत काका नमस्कार. नमस्ते नमस्ते नमस्ते. काय कसं काय वातावरण कसं काय हॉटेलचं कसं काय? हॉटेलचं वातावरण म्हणजे कसं आहे, क्वालिटी तुमची क्वांटिटी जर असेल ना तर 100% गॅरंटी लोक येतात आणि येतात. आता गर्दी वाढायला लागली, खूप गर्दी वाढायला लागली, त्यामुळे आता काय प्रॉब्लेम नाही.
बर काय सांगाल आता मागच्या वेळेस पण आपण हे केलं होतं ग्रामीण भागातील जे हॉटेल आहे ते कशा पद्धतीनं चालतंय काय तुम्ही काय सांगा. ग्रामीण भागातील हॉटेल कसं असतं, तुम्ही जर चुलीवरली गरम गरम भाकर देणार असाल तर शहरातली लोक नक्की आणि 100% येतात. आणि विशेष म्हणजे जुन्नरमधनं खूप मान्यवर लोक म्हणावं लागेल. अच्छा हां जुन्नरमधनं असेल, ओतूरमधनं असेल, खूप मान्यवर लोक. आणि रात्री मला वाटतं 10:30 वाजले होते काहीतरी. बर बनकर फाट्यावर जवळ 5-6 जण आली होती. अच्छा म्हणजे खाली कुणाला आम्ही पाठवतच नाही खाली आणि आल्यानंतर ते ना समाधान हे 100% वाटतं. अच्छा आणि माझी एक इच्छा आहे का बघ, किल्ले शिवनेरीला बायचान्स केव्हा आलात, कुठं लांबनं भाऊ फिरायला आलात अच्छा, तर हां, हॉटेल सुद्धा मला अवश्य भेट द्या, एवढीच माझी सर्व ग्राहकांना विनंती राहील. अच्छा म्हणजे महाराष्ट्रातले जे पर्यटक येतात किल्ले वगैरे पाहायला येतात किल्ले शिवनेरी येत असतील, हम्म. लेणेद्री ओझर वगैरे इकडे येत असतील तर एक वेळ किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आपलं 7 किलोमीटर आहे, हम्म. तर एक वेळ नक्की या, एवढीच माझी विनंती राहील. बस बाकी काय. वरील भागामध्ये कोणते कोणते किल्ले वगैरे आहेत काय असं काय हा सांग. ते पाठीमागच्या टायमात पण सांगायचं माझ्या लक्षात नाही राहिलं, पण वरल्या पट्ट्यात आल्यानंतर तुम्ही इथनं चावंडचा किल्ला असेल, आई वर्सुबाईचं मंदिर आहे, आणि विशेष म्हणजे आमच्या गावात सुद्धा स्वयंभू मूर्ती आहे आई वर्सुबाईची. ते विशेष हा आणि गणपती बाप्पाची देखील मूर्ती आहे, शंकराची पिंड असेल, महादेव नंदी असतील, हे स्वयंभू आहेत. त्यामुळं एक वेळ बेलसरला आल्यानंतर तुम्ही मंदिराकडं अवश्य या, एवढीच आपली इच्छा आहे. एक वरती वर्ष आणि दुर्गा देवीचं एक मंदिर आहे, हो, हो. आणि दुर्गा मंदिराला सुद्धा तिथलं सुद्धा लोकेशन एकदम परफेक्ट आहे. अवश्य भेट द्या, एवढीच माझी ग्राहकांना विनंती राहील. धन्यवाद. महाराष्ट्रातील प्रेक्षक हा व्हिडिओ पाहत असतील. मागील वेळेस देखील आपण व्हिडिओ केला होता हॉटेल सुदामा. खरं तर या हॉटेल सुदामाची चवच न्यारी असंच म्हणावं लागेल. काका तुमचा ह्या व्हिडिओमध्ये फक्त मागील वेळेस आपल्याकडं नंबर आणि पत्ता हा तुम्ही पूर्णतः सांगा. ते माझ्याही लक्षात नाही राहिलं, पाठीमागे भरपूर हे आले मित्रांचे. तर आमचं हॉटेल सुद्धा म्हणजे गाव बेलसर जुन्नर पासनं पश्चिमेच्या बाजूला 7 किलोमीटर अंतरावरती आहे हॉटेल सुदामा म्हणून. बर आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशीच म्हणावं लागेल. आणि माझा नंबर आहे 93 70 24 42 97. पुन्हा एकदा सांगतो 93 70 24 42 97 हा माझा नंबर आहे. कोणाला आधी यायचं असेल तर 1-2 तास आधी कॉन्टॅक्ट करा, की जेणेकरून मलाही 7 किलोमीटरवरनं मटण आणावं लागतं. त्यासाठी आधी कॉल केला तर मटण देखील फ्रेश आणावं लागतं, चिकन देखील फ्रेश आणावं लागतं. शक्यतो कॉल आधी केला तर नक्कीच फायद्याचं राहील. धन्यवाद. थँक्यू. सुदामा हॉटेलची ही खासियत आहे मटण थाळी. आज आपण मटण थाळी खातो आहोत. अतिशय छान पद्धतीने अशी रेसिपी भाऊंनी केली आहे. पार्थ मंडलिक फार छान अशा पद्धतीने रेसिपी केली. पाहूयात आता. आणि हॉटेलचे मालक राजेशदादा मंडलिक यांचे ते चिरंजीव आहेत. छान अशा पद्धतीने आजची रेसिपी केलेली आहे. थंडीमध्ये फार चविष्ट अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. करूयात आपण सुरुवात. हो सर, करूया. हां भाऊ मस्त एक नंबर केले तुम्ही. हां करूया आता. बघा चव कशी वाटते परत एकदा सांगा. यस यस नक्कीच. आणि मला गॅरंटी आहे का चिरंजीव आहे ना एकच नंबर बनवणार याच्यात. तिळ मात्र शंकर. हा तीळ मात्र फरक नाही, यस यस काही विषयच नाही. चिरंजीव म्हणजे त्याचा नादच नाही करायचा. यस 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 एकच नंबर चिरंजीव आहे. चला आम्ही पण बसतो, तुम्ही पण या जेवायला आता. हो नक्की, तुमच्या बरोबर आनंद घेणार, प्रश्नच नाही. नक्की आनंद घ्यावाच लागतो. नक्की नक्की नक्की.